आपण पाहिलं या 10 वर्षामध्ये की निवडणूक आली की ईडी आली किंवा इतर हे यंत्रणा जागा होतात, सक्रिय होतात. झारखंड झालं, बिहार झालं, आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींच्या त्या कार्यालयावर छापा होता आणि पूर्ण डाटा चोरण्याचा प्रयत्न करत ईडीने केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि नॉटी होम मिनिस्टर सुद्धा अशा पद्धतीची टिप्पणी त्यांनी केली आहे. तर काय सांगाल एकूण याचं? नाही, मला वाटतं हे दबावाचं राजकारण गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रानं बघितलं, देशानं त्या ठिकाणी बघितलेलं आहे. अनेकांना आज जाऊन त्या ठिकाणी गरज नसताना राहावं लागलंय, हे देखील आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. सुरेश कलमाडींच्या बाबतीत आरोप झाले, शेवटी चार्जशीट झालं, त्यावेळी त्यात काही अपार दिसून आला नाही, हे आपण त्या ठिकाणी बघितलं. म्हणून मला वाटतंय आता सुप्रीम कोर्टानं देखील काही निर्णय ईडीच्या बाबतीत दिलेले आहेत की तुम्हाला काही कारवाई करायची असेल तर किमान आता पूर्वी जामीन मिळत नव्हता, ती जामिनीची मुभा दिलेली आहे, चार्जशीट फाईल करावी लागेल, ह्या भूमिका घेतलेल्या आहेत. आणि मला वाटतं आता हे दबावाचं राजकारण प्रचंड खालच्या पातळीवर निवडणुकीपूर्वीच होतंय आणि मतदार याचा विचार निश्चितपणे करतील. मतदाराला अगदी काही तास शिल्लक आहेत. एकीकडे भाजपकडून पैसे वाटण्याची व्हिडिओ शिवसेना बाहेर काढते, ते दबावाचं राजकारण नाही, ते तर चालूच आहे. म्हणजे काय, आम्ही काल म्हणलं तसं सत्ता आणि पैसा हाच USP भाजपचा त्या ठिकाणी, दुसरं काय ते शब्द देऊ शकत नाहीत किंवा काय सांगू शकत नाहीत. कोल्हापुरात सुद्धा कोल्हापुरातल्या जनतेला इथलं स्थानिक कोणी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा नेता आश्वासन देऊ शकत नाही किंवा विश्वास देऊ शकत नाही, म्हणून उपमुख्यमंत्र्यांना यावं लागतं, म्हणून मुख्यमंत्र्यांना यावं लागतं की आम्ही आहोत पाठीशी सांगायला. इथल्या लोकांच्यावर जनतेचा विश्वास नाही आहे, हे कोल्हापुरात देखील दिसून आलं की अगदी मुख्यमंत्रीची सभा सुद्धा यांना घेता आली नाही. म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये येऊन दुपारी आले, दुपारी सभा घ्यायची होती, काय अडचण नव्हती, म्हणजे सभाच घ्यायची होती तर दुपारी घ्यायची होती. आणि मिसळ कट्टा करायचा होता तर तुम्हाला बोलवून करायचा होता, तुम्ही काही प्रश्न सरळ विचारले असते. तुमची भीती आहे त्यांना, पत्रकारांची भीती आहे, प्रेस घ्यायची होती तर कोल्हापूरच्या विकासावर 1 तासाभराची प्रेस घ्यायची होती आणि तिथं स्क्रिप्टेड प्रश्न न घेता, ते प्रश्न ऑलरेडी त्यांच्याकडे 3 दिवसापूर्वी गेले होते. कारण की तुम्ही जर एकूण ती मुलाखत काल बघितली, रॅपिड प्रश्न पूर्ण व्हायच्या आधी मुख्यमंत्री उत्तर देत होते. म्हणजे तुमचा आवडता गायक कोण ते कोण म्हणायच्या आधी ते सगळं सांगत होते. म्हणजे स्क्रिप्टेड प्रश्न होते, ऑलरेडी त्यांच्याकडे होते. आणि म्हणून एक स्टँडर्ड भाषण जे वाचून करतो तसं मुख्यमंत्र्यांचा कालचा कार्यक्रम होता. नाही, मला वाटतं ब्रँडिंग वगैरे काही नाही आहे. ब्रँडिंग नाही, तेच माझं म्हणणं काय आहे की मुख्यमंत्र्यांनी काल येऊन नगरसेवक हा मागच्या जन्मीचं पाप आणि महापापी केलेला आहे, त्यामुळे भाजपला आता निवडून देऊ नका, कारण की पापी आणि महापापी हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलेलं आहे. एकही आश्वासन, एकही ऑथेंटिक आश्वासन तिने दिलेलं नाही. शब्दांचा खेळ होता. काल मिसळ कट्ट्यावर जसं मिसळमध्ये 10 पदार्थ असतात तसे 10 गोष्टी त्यांनी सांगितल्या, कुठली ऑथेंटिक नव्हती. चटणी किती टाकणार, त्यामध्ये मीठ किती टाकणार हे सांगितलेलं नाही त्यांनी. जशी मिसळ खाल्ली तसं त्यांनी आम्हाला आश्वासनं फक्त कोल्हापूरला दिली. एकावरही स्पेसिफिक त्यांनी सांगितलं का उद्योग आणले, मी MOU केलेत म्हणले. कुठले MOU नावं सांगितली का की एवढे MOU झालेले आहेत? कुठले? 50,000 कोटी रुपये अर्बन डेव्हलपमेंटसाठी, त्यातले कोल्हापूरला किती आले हे सांगितलं का त्यांनी? आणि मुख्यमंत्री महोदय विसरले की 2004 साली मनमोहन सिंगजी पंतप्रधान असल्यावर पहिली सुरुवात अर्बन डेव्हलपमेंटची झाली. JNNURM योजना असेल किंवा DCCMT योजना असतील, यातून पहिली पाया रचला गेला शहरीकरणाच्या विकासाचा, तो मनमोहन सिंगांच्या नेतृत्वात. 100% स्क्रिप्टेड होती. तुम्ही, माझी पत्रकार मित्रांना विनंती, एक पूर्ण मुलाखत तुम्ही ऐका. प्रश्न पूर्ण व्हायच्या आधी उत्तर मिळाले. म्हणजे प्रश्न तुम्ही आता विचारताय स्क्रिप्टेड होती का, तुम्ही स्क्रिप्टेड होती का हे प्रश्न पूर्ण केल्यावर मी उत्तर देतो. ते प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच त्यांची उत्तरं पुढे येत होती. सरळ आहे. कोल्हापूरची महापालिका आमच्या गेल्या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे महायुती असेल आणि शिवसेना असेल यांच्यात जी भाषणं झाली, त्यामध्ये राज ठाकरेंनी परवा दिवशी जो ग्राफ दाखवला अदानी संदर्भातला, अतिशय चिंताजनक तो वाटतोय. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हे आमची तर काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका राहिलेलीच आहे. एका उद्योगपतीला सगळं महाराष्ट्र आहे, अंधन आहे असं करून देण्याचं काम चालू.
विमानतळापासून ते आमच्या पाटगावच्या धरणापर्यंत कोल्हापुरातल्या सगळ्या गोष्टी एकाच समूहाला देण्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यावर राज ठाकरेंनी मला वाटते प्रेझेंटेशन ते केलं की विस्तार कसा झालेला आहे, आणि हा विस्तार फक्त आणि फक्त भाजपच्या पाठबळामुळे एकाच बिझनेस हाऊसचा. यापूर्वी देशामध्ये काय होतं, पॉलिसी याची ती सगळ्या बिझनेस हाऊसेसला समान पॉलिसी असायची. आता समान पॉलिसी नाही, आता पिक अँड चूज आहे. एका माणसाला उभं करायचं, त्यालाच सगळ्या सवलती द्यायच्या आणि महाराष्ट्र सगळा त्यांच्याकडे नेऊन घाण ठेवायचा. अशा पद्धतीचं जे षडयंत्र आहे हे उद्याच्या भविष्यकाळात महापालिकेमधून देखील होणार आहे. महापालिकेत देखील ह्या सगळ्या गोष्टीचा शिरकाव व्हायला वेळ त्या ठिकाणी लागणार नाही. कारण की मध्ये आपण इंडिगोचा गोंधळ उडाला, त्यानंतर एक बातमी आली की पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एका समूहानं त्या ठिकाणी घेतली. म्हणजे मग पायलटची कमतरता भासवणं आणि पायलटचे वर्किंग आवर्स कमी करणं जेणेकरून जास्त पायलट लागतील, असा याचा भाग होता का, अशी शंका लोकांच्या मध्ये निर्माण होते आणि म्हणून खुलासा व्हावा. नाही नाही, म्हणून आता ती जबाबदारी सरकारची आहे. आता सरकारचं सायबर सेल आहे, ते राज्यभरामध्ये अशा ज्यावेळी पोस्ट येतात ते मॉनिटर करतं. मी गृह खातं सांभाळायला मला माहित आहे, दररोज आम्हाला सकाळी रिपोर्ट येतो की बाबा कुठल्या पोस्ट कशा चाललेल्या आहेत, काही तणाव निर्माण करणारे आहेत का, काही खोट्या पोस्ट मुद्दाम टाकल्या जातात का, ह्याचाही अभ्यास सायबर डिपार्टमेंट राज्याचं करत असतं. आणि म्हणून राज्याच्या सायबर डिपार्टमेंटनं याची खातरजमा करावी की ही पोस्ट व्हिडिओ खरा आहे खोटा आहे. त्या लोकांना जर ती व्यक्ती कोल्हापुरातली असेल तर त्यांना जिल्हा पोलीस प्रमुखांनी बोलवून घेऊन निदान काय झालंय दबाव न येता त्यांच्यावर परत त्यांनी यू टर्न घेऊ नये. कारण की ज्यावेळी व्यक्ती व्हिडिओवर बोलतो त्यावेळी धाडसानं बोलतो. म्हणजे असं नाही की तो AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं केलेला व्हिडिओ दिसत नाही. मला तरी वाटतं की तो काय AI चा व्हिडिओ नाही आहे. स्वतः माणूस एखादा बोलतो, मला माझी त्यांची ओळख नाही, मला ती व्यक्ती कोण आहे माहित नाही, परंतु AI चा व्हिडिओ नाही आहे, खरा आहे. आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे की मतदानाच्या आधी त्याचा खुलासा व्हावा, एवढीच आमची विरोधक म्हणून अपेक्षा आहे. एक वर्ष कुणी हात बांधून ठेवले होते? तुम्ही मुख्यमंत्री 1 वर्ष आहात ना. 1 वर्षात तुम्हाला कोल्हापूरसाठी 15 मिनिटं मिळाले नाहीत का, असा प्रश्न कोल्हापूरकर विचार. अधिकृत पेजवर एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर नेमका व्हिडिओ काय म्हणायचा आहे, त्याच्यामध्ये एक व्यक्ती दिसतो 40 लाख कुठल्या तरी आमदारांनी घेतले अशा प्रकारचं नाही, या व्यवस्थेमध्ये आमदारांच्यावर एखादा आरोप होतो त्यावेळी त्याची सत्यता पडताळणी होणं गरजेचं आहे. कारण की लोकांच्यात एक अविश्वासाचं वातावरण त्यामुळे निर्माण होतं. त्यामुळे मी तो ऑफिशियल पेजवर टाकून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना टॅग केलेला आहे की ताबडतोब मतदानाच्या आधीपर्यंत याचा खुलासा व्हावा. हे खरं आहे का खोटं आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे. खोटा असेल तर हा व्हिडिओ खोटा आहे म्हणून त्या ठिकाणी, कारण तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला, ज्यांनी टाकलेला आहे ती ID आहे, त्यांना बोलवून घेतलं पाहिजे. त्या व्यक्ती कोण आहेत त्यांच्याकडून खातरजमा करून घेतली पाहिजे. आणि खरं आहे का खोटं आहे हे एवढं लोकांना कळालं तर मतदानाच्या आधी लोकांना निर्णय घेणं सोपं होईल. त्या व्हिडिओ मधील व्यक्ती असं म्हणतात की याच्यामध्ये पुढचा आणखी व्हिडिओ आहे या संदर्भातला आणि ते हायकोर्टामध्ये देखील जाणार असल्याचं त्यांनी. होय ना, म्हणजे एवढा गंभीर आरोप लोकप्रतिनिधींच्यावर महाराष्ट्रातल्या होत असेल तर मला वाटतंय महाराष्ट्र कुठल्या दिशेला चाललाय हे दिसून येतं. आणि म्हणून सत्यता पडताळणं, पोलिसांनी ताबडतोब त्यांना बोलवून घेऊन नेमकं हे काय आहे प्रकरण माहिती घेणं, खरं खोटं आहे का किंवा काय आहे. नाहीतर उद्या म्हणजे आज सांगून सुद्धा कोणी दखल घेतली नाही असं व्हायला नको. विरोधी पक्ष म्हणून राज्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याला वाचा फोडणं ही आमची जबाबदारी. व्हिडिओ मध्येच आहे थेटपणे आमदार थेटपणे कुठलंही नाव घेतलं गेलं नाही, पण कोल्हापूरचे आमदार असा त्यामध्ये उल्लेख आहे. तुम्ही काही माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे? नाही, माझा कोणाशी डायरेक्ट संपर्क नाही किंवा माझ्या ते संपर्कात नाहीत. काल सोशल मीडियावर व्हिडिओ आला होता आणि त्यात आमदाराचा उल्लेख आहे, सत्ताधारी आमदार असं ते म्हणतायत. त्यामुळं या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचे 3 आमदार आहेत. त्यामुळं नेमकं कोण हा प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून या 3 आमदारांनी खुलासा करायला पाहिजे. कारण की कुणाकडे बोट जाते माहित नाही. नाव घेतलं असतं तर मग क्लिअर नाव आलं असतं, परंतु शिंदे गटाचं असं त्यात त्यांनी म्हटलंय अशी माझी माहिती म्हणजे ऐकण्यात आलेलं आहे माझ्या. त्यामुळे जर तसं असेल तर 3 त्यांचे आमदार 3 आहेत जिल्ह्यामध्ये, त्या 3घांनी खुलासा करावा. विशेष करून पालकमंत्र्यांनी देखील खुलासा करावा की कुणीतरी सांगितलं पाहिजे ना, तो मी नव्हेच म्हणून.
इज इट ट्रू असं तुम्ही टाकलेलं होतं. तुमच्या ऑफिशियल पेजवर आहे. ज्या अर्थी सतेज पाटील ऑफिशियल पेजवर काही टाकतात त्या अर्थी खातं जमा केल्याशिवाय ते काही टाकू शकत नाही. नाही, खातरजमा म्हणण्यापेक्षा मी म्हणलं तसं या मतदानापूर्वी असा व्हिडिओ येणं हे कोल्हापूरकरांना या ठिकाणी म्हणजे ज्ञानात भर टाकणारा हा व्हिडिओ आहे की कशा पद्धतीनं काय चालतं, कसं चालतं. आम्ही ज्याचा उल्लेख सातत्याने या ठिकाणी करतो की 50 खोके एकदम ओके आणि 100 कोटीचे रस्ते असतील किंवा कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळे विषय असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यामधले विषय असतील, ते भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही जे लोकांच्या समोर मांडतोय आता आणि पारदर्शक कारभार कशा पद्धतीनं चालतो याचा पंचनामा आम्ही सातत्याने केलेला आहे. आणि म्हणून मला वाटतंय की लोकप्रतिनिधींच्या वरचा अविश्वास या ठिकाणी वाढायला नको आणि म्हणून तिन्ही लोकप्रतिनिधींनी त्वरित खुलासा करावा. खरं तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात हा व्हिडिओ बॉम्ब फुटला असं म्हणायला होतं. नाही, हे म्हणजे आलाय समोर, आता आलाय तर तो लोकांच्या पुढे गेला पाहिजे, लोकांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे. मतदानाच्या आधी लोकांना कळलं पाहिजे की नेमकं आम्ही कुणाला मतदान करतोय, कशासाठी करतोय, मतदान झाल्यावर काय घडू शकतं, काय घडू नाही शकत, हे सगळं लोकांच्यापर्यंत पोहोचवणं विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडतोय. या आधी देखील निवडणुकांच्या आधी असे व्हिडिओ बॉम्ब फुटलेले आहेत आणि त्याचा परिणाम देखील झाल्याचं बघायला मिळालेलं होतं. आता याचा काय नेमका परिणाम होईल असं वाटतं? नाही, मला वाटतंय लोकांनी विचार करून निर्णय घ्यावा, मतदान करताना विचार करावा, विचार करायला लावणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे निश्चितपणे लोक या सगळ्या गोष्टीचा विचार करतात.